डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विविध कोर्सेस, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या कोर्ससाठी आजच प्रवेश घ्या. विवेकानंद कॉलेज कॅम्पस, ताराबाई पार्क, कोल्हापूर. मोबाईल नंबर 9607 60 92 92, 98 22 51 61 79 आणि 7507 87 49 40. कर्नूल येथे खून, 4 आरोपींना अटक, 2 फरार. सोमवार दिनांक 8 रोजी कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्नूल गावात गुलाब बाबालाल शेख वय 65 राहणार कर्नूल तालुका कागल हे घरी जात असताना शेख मळ्याजवळ 2 मोटरसायकलवरून आलेल्या 6 अज्ञात इसमांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले होते. यानंतर गुलाब शेख यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र काल पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदरचा गुन्हा कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून 2 पथके नेमण्यात आली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इचलकरंजी परिसरात 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींची नावे प्रणव शिवाजी धनवडे राहणार कबनूर, आकाश नरेश कांबळे राहणार चंदूर, सौरभ दिनकर जाधव राहणार चंदूर समेत विजय ऐनापुरे राहणार चंदूर असे आहे. सदर आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांच्यासोबत आणखी 2 असल्याची माहिती मिळाली. आदित्य प्रकाश कांबळे राहणार चंदूर आणि सुशांत जरळी राहणार हलकर्णी अशी आरोपींची नावे आहेत. यावेळी मिळालेली माहिती अशी, घोडागाडी शर्यतीसाठी घोडा विकत घेण्याकरिता मतिवडे गावी दिनांक 8 सोमवारी रोजी हे 6 आरोपी गेले होते. त्यात संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घरी परतत असताना शेख मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मयत इसमाचा आरोपींनी मोटरसायकल घासली. यावेळी त्यांच्यात किरकोळ वादावादी झाली होती. त्या कारणातून वरील आरोपी यांनी संगनमत करून गुलाब बाबालाल शेख यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून घटनास्थळावरून पळून गेले होते. सदर ताब्यातील 4 आरोपी यांनी पुढील कारवाई करता कागल पोलीस ठाण्यात हजर केले असून उर्वरित 2 आरोपींचा शोध चालू आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. नमस्कार, मी अभिजित चव्हाण. सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.